नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। मित्रांनो, दरवर्षी महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते। या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानित स्वरूपात शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांचं वाटप केलं जातं। म्हणजेच आपण जर ट्रॅक्टर घेतला, नांगर घेतला, कल्टिव्हेटर घेतला तर या साहित्य घेण्यासाठी शासनाकडून ठराविक अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जातं। यासाठी मित्रांनो, जे शेतकरी इच्छुक असतात यांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावे लागतात। महाडीबीटी या पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरतात आणि या योजनेचा लाभ घेतात। आता चालू वर्षामध्ये म्हणजेच सन 2024-25 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी या कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी फॉर्म भरला होता तर अशा शेतकऱ्यांसाठी आता आपला अर्ज मंजूर झाला असेल तर निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। म्हणजे शासनामार्फत आता एक जाहीर प्रसिद्ध केलेला आहे, ज्या जाहीरच्या माध्यमातून या कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी जो निधी उपलब्ध केलेला आहे तर या निधीचं वितरण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। आता ज्या शेतकऱ्यांचं या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नंबर लागले असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच अनुदानाची रक्कम शासनामार्फत वितरित केली जाणार आहे। तर मित्रांनो, या संबंधित आपण सविस्तर माहिती घेऊया। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी डेस्कटॉपवरती पाहू शकता आपण शासनामार्फत जो जाहीर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर त्या जाहीरची एक प्रत आपण ओपन केलेली आहे। इथं सुरुवातीला पाहायचं आहे महाराष्ट्र शासनामार्फत हा जाहीर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। खाली आलं तर त्याचा दिनांक पाहायला मिळेल तर 13 मार्च 2025 म्हणजेच कालचा जाहीर तुम्हाला या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे। याचा विषय पाहिला तर सन 2024-25 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यासाठी 75,000 कोटी निधी वितरित करण्याबाबत। तर या चालू वर्षामध्ये 2024-25 साठी शासनामार्फत 75 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी वितरित करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। आता मित्रांनो, या वितरणाची प्रोसेस काय असणार आहे याची सविस्तर माहिती आपण खाली शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्याच्यामुळे आपण खाली येऊया। इथं पाहू शकता शासन निर्णयाच्या टॅबवरती आपण आलेलो आहे। इथं शासन निर्णय पाहायचा आहे। सुरुवातीला 1 नंबरमध्ये दिलेला आहे की सन 2024-25 या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 75 कोटी अक्षरी 75 कोटी रुपये फक्त इतका निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत असून सदर निधी सन 2024-25 करिता खालील शीर्षकाखाली अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीतून खर्च टाकावा। तर या ठिकाणी मित्रांनो, अर्थसंकल्पीय तरतूद कोणत्या शीर्षकांतर्गत आहे तर त्याची सविस्तर डिटेल या ठिकाणी दिलेली आहे। म्हणजेच हा निधी कोणत्या विभागांतर्गत उपलब्ध करण्यात आलेला आहे तर त्याची माहिती इथं दिलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाची माहिती आपल्याला खाली जाणून घ्यायची आहे। खाली मित्रांनो 2 नंबरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे सदर शासन निर्णयान्वये वितरित केलेला निधी दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत खर्च होईल याची दक्षता घेण्यात यावी। तर मित्रांनो, या ठिकाणी अधिकाऱ्यांना तशा सूचना केलेल्या आहेत की 31 मार्च 2025 पर्यंत हा 75 कोटी रुपयाचा निधी शासनामार्फत वितरित करायचा आहे। अधिकाऱ्यांनी याची दक्षता घ्यायची याची सूचना सुद्धा दिलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, आज आहे 14 मार्च, येणाऱ्या 31 मार्च पर्यंत हा संपूर्ण निधी वितरित करण्याच्या सूचना इथे दिलेल्या आहेत। म्हणजेच येणाऱ्या 15 दिवसामध्ये मित्रांनो हा संपूर्ण निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे आणि तशा सूचना सुद्धा इथे दिलेल्या आहेत। म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरला असेल आणि ते पात्र ठरले असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणाऱ्या 15 दिवसामध्ये मित्रांनो हा निधी डीबीटी मार्फत वितरित केला जाणार आहे। याच्यामध्ये 3 नंबरचा खाली मुद्दा आहे, सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती, महिला, अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा रुपये 1.25 लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40% किंवा 1 लाख यापैकी कमी असेल याप्रमाणे अनुदान देण्यात यावे। म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, ट्रॅक्टरचा उल्लेख केलेला आहे याचा अर्थ आपल्याला 50% अनुदानावरती ट्रॅक्टर मिळेल असं नाहीये। तुम्हाला ट्रॅक्टर जर घ्यायचा असेल तर शासनामार्फत यासाठी 1.25 लाख रुपयाचा निधी दिला जातो, जो अनुसूचित जाती जमाती, महिला लाभार्थी असेल किंवा अल्पभूधारक असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी मित्रांनो हा 1.25 लाख रुपयाचा निधी शासनामार्फत दिला जातो। आणि 25% जे अनुदान असणार आहे हे त्याच्यावरती जे मिळणारा अवजार असेल, नांगर असेल, कल्टिव्हेटर असेल, रोटावेटर असेल तर यासाठी 50% अनुदान शासनामार्फत दिलं जातं। त्याच्यामुळे या ठिकाणी मित्रांनो 50% चा उल्लेख दिलेला आहे। तुम्ही समजत असाल जर 50% वरती ट्रॅक्टर तर हे चुकीचं आहे।
ट्रॅक्टरसाठी आपल्याला फक्त 1,25,000 रुपये या ठिकाणी शासनामार्फत दिले जातात। त्याच पद्धतीने खाली सुद्धा दिलेले आहे की इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40% किंवा 1,00,000 यापैकी कमी असेल ते, म्हणजेच या ठिकाणी जे ओपन प्रवर्गातील शेतकरी असतील ते जर अल्पभूधारक किंवा जात प्रवर्गात मोडत नसतील तर त्यांच्यासाठी मित्रांनो शासनामार्फत 1,00,000 रुपये अनुदान हे ट्रॅक्टरसाठी दिलं जातं आणि त्याच्यावरील जे अवजार असतात यांच्यासाठी 40% अनुदान शासनामार्फत दिलं जातं। तर या पद्धतीने मित्रांनो या अनुदानाचं वाटप शासनामार्फत केलं जातं। यासाठी मित्रांनो संबंधित अधिकाऱ्यांना अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करण्यासंदर्भातच्या सूचना सुद्धा या JR माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत। आता याच्यामध्ये मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरले नसतील किंवा ज्यांनी फॉर्म भरले असतील तर त्यांची यादी जर चेक करायची असेल तर आपल्याला महाडीबीटीच्या पोर्टलवरून हे याबद्दलची सविस्तर डिटेल चेक करू शकता। महाडीबीटी पोर्टलवरती तुम्हाला यादीमध्ये नंबर लागलेला काय हे तुम्हाला कळू शकतं। त्यासाठी तुमचं स्वतःचं लॉग इन तुम्हाला करावं लागतं आणि ज्या शेतकऱ्यांनी जर फॉर्म भरला नसेल तर महाडीबीटी पोर्टलवरून तुम्ही आत्तासुद्धा या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। त्याचबरोबर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा नंबर लागेल तर त्या शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम जी असणार आहे महाडीबीटी प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापक प्रणालीद्वारे जमा करण्यात यावी। म्हणजेच त्यांचं आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल तर अशा बँकेमध्ये त्यांची ह्या अनुदानाची रक्कम शासनामार्फत जमा केली जाते, ज्याला आपण डीबीटी सुद्धा म्हणतो, डीबीटी प्रणाली याला म्हणतात। तर डीबीटी प्रणालीद्वारे ही अनुदानाची रक्कम त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत जमा केली जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये काही ठराविक अशा बाबी आहेत त्या तुम्ही JR डाउनलोड करून तुम्ही वाचू शकता। सविस्तर माहिती तुम्हाला याच्यामध्ये समजून जाईल। JR डाउनलोड करायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in ही मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, संकेतस्थळ आहे। याच्यावरती जाऊन तुम्ही हा JR व्यवस्थितरित्या डाउनलोड करू शकता। दिनांक तुम्हाला सांगितलेला आहे तर 13 मार्चचा हा JR तुम्ही या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकता किंवा त्याची लिंक वाटलं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करून हा JR सविस्तर वाचू शकता। तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं तर जे शेतकरी या कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये सहभाग घेतलेले असतील, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणाऱ्या 15 दिवसामध्ये अनुदानाची रक्कम जमा होईल। त्याच्यामुळे तुम्हाला जर काही अडचणी वाटत असतील तर आपल्या पंचायत समितीमधील जे कृषी विभाग आहेत किंवा तहसील कार्यालयातील कृषी विभाग आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही या योजनेसंदर्भातच्या चौकशी करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला याबद्दल या अनुदानासंदर्भात आणखी सविस्तर डिटेल कळून जाईल। तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो। अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। ज्या शेतकऱ्यांना अजूनही कृषी यांत्रिकीकरण योजना माहीत नसेल तर अशा शेतकऱ्यांसाठी आपण लवकरच पुढचा नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत सहभाग घेतल्यानंतर शासनामार्फत मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेता येईल। तर मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेसंदर्भातच्या डिटेल कळत जातील। आजच्यासाठी येथेच थांबतो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।